सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा तब्बल 4 वर्षांनी पुन्हा जो कार्यकाळ जो आहे अध्यक्षांचा हा एक तब्बल 4 वर्ष या ठिकाणी गजबज 4 वर्षानंतर गजबज पुन्हा सुरू होणार आहे। हे सभागृह जे आहे तब्बल 4 वर्ष जिल्हा परिषदेवर जे आहे प्रशासकीय राजवट राहिलेली होती। 21 मार्च 2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट पाहायला मिळत होती। जिल्हा परिषद 1992 एप्रिल 1992 ला अस्तित्वात आले आणि आतापर्यंत तब्बल 32 जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले आहेत। हे सगळे जिल्हा परिषद अध्यक्षांचा आपण कार्यकाल बघू शकतो। प्रजित नायर हे 21/3/22 ला प्रशासकीय राजवट त्यांच्या याच्यात सुरू झाली आणि तब्बल 4 वर्षांनंतर ही प्रशासकीय राजवट जी संपून जिल्हा परिषदेवर अध्यक्ष जे आहेत सोमवारी विराजमान होणार आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेवर कोण विराजमान अध्यक्षपद मिळवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। एकंदर पाहता जिल्हा परिषदेवर भाजपची निर्विवाद सत्ता आहे। 27 जिल्हा परिषद सदस्य भाजपचे आहेत, 14 जे आहेत ते शिंदे शिवसेनेचे आहेत। त्यामुळे भाजपचा अध्यक्ष जवळपास निश्चित मानलं जात आहे, तर शिवसेनेचा उपाध्यक्ष निश्चित मानला जातो। 4 ठिकाणी सभापती कोण बसणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। बांधकाम सभापती असेल, शिक्षण सभापती असेल, याशिवाय समाज कल्याण सभापती असेल आणि महिला बाल कल्याण सभापती जे आहेत हे कोण बसतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। एकंदर विचार करता भाजपकडून कणकवलीतून निवडून आलेले आहेत मनोज रावराणे असतील, गोट्या सावंत असतील, हे प्रबळ दावेदारांमध्ये मानले जातात। याशिवाय माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले विक्रांत सावंत असतील भाजपचे, तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून आलेले संदीप गावडे, याशिवाय बांदामधून बिनविरोध निवडून आलेले प्रमोद कामत हे प्रबळ दावेदार 5 जण मानले जातात। परंतु नितेश राणे पालकमंत्री किंवा खासदार नारायण राणे असतील किंवा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे धक्कातंत्राचा वापर करतात का, अजून काही नवीन चेहरा येतोय का, हा हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। शिवसेनेच्या वतीने उपाध्यक्ष कोण विराजमान होणार, निलेश राणे असतील, आमदार आमदार दीपक केसरकर काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून पाहायला मिळते। मात्र हे सभागृह जे आहे हीच जिल्हा परिषद अध्यक्षांची केबिन आहे, ही या ठिकाणी गजबजून जाताना पाहायला मिळणार आहे। भाजपकडून धक्कातंत्र की ह्या 5 इच्छुकांमध्ये कोणाला लॉटरी लागते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तब्बल 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदचा हा सगळा परिसर गजबजू लागणार आहे। साफसफाई जे आहे करण्यात आलेले आहे आणि याच ठिकाणी अध्यक्ष कोण हे दुपारी 3 नंतर स्पष्ट होणार आहे। आणि विशेषतः म्हणजे 9 जागा ज्या आहेत ज्या विरोधीकडे आहेत त्या अपक्ष आहेत आणि ठाकरे सेनेचे आणि एक मोठ बांधत वेगळा गट स्थापन केला, मात्र ही निवड ही बिनविरोध होण्याची निश्चितच शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे वेदांचं भरत केसरकर।